बरं का, विशेष रीतीनं प्रलब्ध म्हणजे फसवण्याची, प्रलंब करण्याची, फसवण्याची इच्छा, तिला म्हणतात विप्रलिप्सा. माणसाला आपल्याला कोणाला तरी समोरच्या माणसाला फसवावं वाटतं की नाही, काहीतरी फसवावं वाटतं, काहीतरी विनोदात तरी फसवत असेल किंवा मुद्दाम तरी फसवत असेल, पण फसवं नाही की नाही. तर पंचदशीमध्ये एक विप्रलंबकाच्या वाक्याचं उदाहरण म्हणून एक श्लोक आला पहा. त्याने असं सांगितलंय, दूरदेशंगते पुत्रे जीवत्येवात्र तत्पिता विप्रलंबक वाक्यन मृतम मत्वा प्ररोदिती. काय झालं, एका गावातली 2 मुलं शास्त्राभ्यासा करता म्हणून दूरच्या देशात जाऊन राहिले. जुना काळ होता, पायी प्रवास करावा लागायचा, दूर दूर कुठेतरी विद्यालय असायची, तिथं जाऊन अभ्यास करायचा. एका गावातली 2 मुलं तिथे शिकायला जाऊन राहिली आणि त्याच गावातला एक 7-8 वर्ष झाली पोरांचा अभ्यास चालू असताना त्या गावातला एक माणूस प्रवासाला निघाला, यात्रेला निघाला आणि ज्या ठिकाणी ही मुलं राहत होती त्या गावावरून त्याचा प्रवास होता आणि गावातून जाताना माझ्या दोघांच्या मायबापाला तो भेटला. म्हणलं मी जाणार आहे, तुमची मुलं तिथे आहेत असं ऐकलंय, तिथं तुमच्या पोरांना भेटून येतो, त्यांचा समाचार घेऊन येतो. म्हणल्यानंतर मायबापाला आनंद झाला. पोराची वार्ता कळते, काही त्यावेळेला पत्राची व्यवस्था नाही, फोन नाही, मोबाईल नाही, कुछ नाही. मग काय करा, असं कधीतरी कोणाचं जाणं येणं झालं, तिकडची काहीतरी वार्ता करायची म्हणून मायबापाने सांगितलं, अरे जाऊन भेटून या म्हणे. चांगली गोष्ट. दोघांच्या मायबापाने सांगितलं त्याला भेटून या आमच्या मुलाला. हा गेला, यात्रा झाली, यात्रेमध्ये त्या गावाला गेला, पाठशाळेला भेट दिली. पाठशाळेमध्ये काय झालं होतं, एक मुलगा जो त्या 2 मुलांमधला एक मुलगा तिथं मरण पावला होता. सर्पदोष वगैरे काहीतरी झालं, ते पोरगं मेलं. त्यांना कळवायला सुद्धा शिक्षकांना व्यवस्था नाही आणि इकडून कोणी जात नाही, तिकडून कोणी येत नाही. त्याच्यामुळे एक मुलगा मरण पावलेला आणि एक मुलगा त्याचा व्यवस्थितरित्या अभ्यास चालू होता. त्या माणसानं दोघांच्या विषयीची चौकशी तिथं गुरुजीकडे केली. यात्रा झाली, घरी परत आला. घरी परत आल्यावर दोघांच्याही मायबापाला भेटायला गेला, पण हा माणूस खोटारडा, फसवा असल्यामुळं या माणसाने काय केलं, ज्याचा मुलगा मेला होता त्याच्या आईवडिलांना जाऊन सांगितलं, वा उत्तम अध्ययन चालू आहे म्हणे तुमच्या पोराचं. आणि ज्याचा मुलगा मेलेला होता त्यांना सांगितलं म्हणे, ज्याचा मुलगा मेला होता त्यांना जाऊन सांगितलं उत्तम अध्ययन चालू आहे. आणि ज्यांचं जिवंत होतं त्यांना सांगितलं, काय हो तुमच्या पोराला सर्पदोष झाला आणि मेलं पोरगं तुमचं. काय परिणाम झाला, ज्यांना मुलगा मेला हे कळालं त्यांना रडत बसावं लागलं आणि ज्यांचा मुलगा मेला होता त्यांना सांगितलं यानं फसव्या माणसाला की तुमच्या मुलाचा अभ्यास उत्तम चालू आहे, ते आनंदात होते. हे कशामुळे झालं, मुलगा मेलेला असताना सुद्धा मायबापाला आनंद आणि मुलगा जिवंत असताना सुद्धा मायबापाला रडणं जे प्राप्त झालं ते वस्तुस्थितीनं प्राप्त झालं की खोटारल्या माणसाच्या वाक्यावर विश्वास ठेवण्यानं, खोटारल्या माणसाच्या वाक्यावर विश्वास ठेवला त्याचा हा परिणाम. विप्रलंबक वाक्यनं पंचदशीकार सांगतात, खोटं बोलण्याची त्याची सवय आहे आणि त्या माणसावर विश्वास ठेवल्यामुळे हा परिणाम भोगावा लागला. हा माणसाच्या बुद्धीतला दोष आहे.